नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. सर्वे भवन्तु सुखिनाम. म्हणजे जगातल्या सर्वांनी सुखी राहावं या आचार व विचारसरणीचं आम्ही सर्व मंडळी यामध्ये सर्व बूस्टर परीस आणि व्हाईट गोल्ड परिवार आला आहे. परंतु मागील काही दिवसामध्ये आम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आपण अवगत आहातच. आपल्या लाखो शेतकऱ्यांच्या प्रेमामुळे आज मी तुमच्यासमोर येत आहे, कारण हजारो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत जे आमच्या पाठीशी कधीही उभं राहायला तयार आहेत. आणि त्यांच्या आग्रहामुळंच आज आपण हे लाईव्ह रेकॉर्डेड घेत आहोत. मला या लाखो शेतकऱ्यांचा पाठबळ मिळाल्यामुळे आम्हा सर्वांना एक परत हिंमत आली आणि मी दुःख व्यक्त करतो. मागचे 3 लाईव्ह आणि हवामानाचे अंदाज आपण घेऊ शकलो नाही, पण तशी परिस्थिती नसल्यामुळे आपण ते टाळलं. पण मागच्या बरेच दिवसापासनं हजारो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या की आम्ही आपल्यासोबत आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आपलं जे चांगलं कार्य आहे ते बंद करू नका, आणि त्यामुळंच आपण हे लाईव्ह घेत आहोत. नक्कीच शेतकरी बंधूंनो, आपली गरज मला भासणार आहे. जेव्हा कधी आवश्यकता पडेल तेव्हा मी तुम्हाला आव्हान करेलच. या बिकट परिस्थितीमध्ये आपण आमच्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल मी मनस्वी आभारी आहे. आणि जेव्हाही आवश्यकता पडेल तेव्हा तुमच्या मदतीची पुन्हा एकदा गरज पडणारच आहे. आज आपण जे शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न आहेत महत्त्वाच्या पिकांबद्दल, त्याबद्दल ते प्रश्न आणि त्यांचे उत्तरं घेऊ. माझ्या ज्ञानाप्रमाणे सध्या परिस्थितीमधील सगळ्याच प्रश्न मी हाताळलेले आहेत. यातून काही प्रश्न सुटले असतील तर निश्चित त्याचंसुद्धा आपण उद्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये परत घेऊया. सोयाबीनमध्ये खोडकिडा दिसत आहे, काय करावं? शेतकरी बंधूंनो, मी सुरुवातीपासून सांगत होतो की पेरणी झाल्यानंतर जर पावसात खंड पडला तर खोडकिडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि यावर्षी बहुतांश ठिकाणी तसंच झालं. पेरणी झाली आणि पावसात खंड पडला, त्यामुळं मोठ्या प्रमाणात खोडकिडा वाढला आहे. आता हा खोडकिडा यानं खोड पोखरलेलं आहे, मात्र याचं पुढची पिढी ही याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण फवारणीमध्ये जर आपला तणनाशकाचा फवारा बाकी असेल तर रेज किंवा रावडी तणनाशकासोबत घेऊ शकता, किंवा तणनाशकाचा फवारा झाला असेल तर मग आपण फवारणीमध्ये रावडी जर घेतलं तर त्या खोडआळीला आपण नियंत्रित करू शकतो. या पद्धतीनं किमान आता झालेलं नुकसान नाही पण पुढचं नुकसान टाळता यावं यासाठी रेज किंवा रावडी, आणि जर पहिला फवारा म्हणजे तणनाशकासोबतचा टळला असेल तर स्पेशली रावडी किंवा CTPR प्लस लॅम्बडासायलोथ्रिन हे घटक असलेलं कीटकनाशक आपण त्यासाठी वापरलं पाहिजे. त्यामुळं पोखरलेलं खोड जे आहे ते भरून निघणार नाही, मात्र पुढचा जो नुकसान आहे ते टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल. सोयाबीन पिवळं पडत आहे, याचे काय कारणं आणि उपाय काय? मी यापूर्वीसुद्धा व्हिडिओमध्ये जुना व्हिडिओ मी दाखवला होता. सोयाबीन पिवळं पडण्याचे अनेक कारणं आहे. त्यातलं पहिलं कारण पाणी साचून राहणे किंवा जास्त पाऊस पडणे. अशा ठिकाणी वापसा झाल्यावर आपोआप सोयाबीन हिरवं होईल. काही ठिकाणी पावसाचा ताण पडल्यामुळे सोयाबीन पिवळं पडलं होतं. पेरणी झाल्यानंतर पावसाचा ताण, तो सुद्धा एक कारण आहे. तिसरं कारण खोडआळीचं वाढलेलं प्रमाण. जास्त प्रमाणात जर खोडआळी असेल तरीसुद्धा सोयाबीन पिवळं पडू शकते. चौथं कारण तणनाशकाचा शॉक जर लागला तरीसुद्धा पिवळं पडू शकते. पाचवं कारण चुनखडी किंवा पांढरीची जमीन ज्याच्यामध्ये झिंक आणि फेरस कमी असतो त्यानंसुद्धा सोयाबीन पिवळं पडू शकते. अशा अनेक कारणांमुळे सोयाबीन पिवळं पडू शकते. इतर सर्व गोष्टींसाठी आपण 19-19चा वापर
फवारणीमध्ये करू शकतो. त्यामुळं पिवळेपणा लवकर निघून जाईल. आणि खोड अळीसाठी मी आधी सांगितलं त्याप्रमाणे रावडी या कीटकनाशकाचा वापर. आणि जर पांढरी किंवा चुनखडी जमीन जर असेल तर अशा ठिकाणी तुम्ही झिंक आणि फेरस 20-20 ग्रॅम प्रति पंप याचा फवारा करू शकता. आणि तणनाशकाचा शॉक लागून पिवळं पडलं असेल तर अशा ठिकाणी शॉकअप किंवा त्यासारख्या संजीवकाचा वापर करून आपण त्याला रिकवर करू शकतो. या पद्धतीनं पिवळं पडलेल्या सोयाबीनला वेगवेगळे कारणं आणि त्याचे उपाय आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे झाडं मरत आहे. काय कारण आणि उपाय काय असेल? शेतकरी बंधूंनो, कॉलर रॉट या नावाचा रोग हा जिथे सोयाबीनच्या रोपट्याचं जमिनीशी संपर्क होतो त्याच्यावरती जर गोल काळा राऊंड जर पूर्ण पडलेला असेल, पूर्ण गोल चट्टा पूर्ण खोडाला जर पडलेला असेल तर तो कॉलर रॉट नावाचा रोग आहे. यासाठी थायफेनॉट मिथाईल नावाचं बुरशीनाशकाची दाट फवारणी जर केली तर तिथे ह्या रोगापासून आपल्याला त्याला थोडंसं वाचवता येईल. जिथे प्रादुर्भाव नाही ते रोपं वाचतील, जिथे जास्त प्रादुर्भाव आहे ते मात्र वाचणार नाही. मात्र एक झाड जिथं मरतं आहे तिथे कॉलर रॉट आहे का हे तपासावं आणि त्यासाठी थायफेनॉट मिथाईल या बुरशीनाशकाचा आपण तिथे वापर करू शकतो. काही ठिकाणी जमिनीमध्ये हुमणी अळीसुद्धा असू शकते. ती हुमणी अळी असेल तर आपल्याला जैविक कीटकनाशकांचा वापर करून त्याला नियंत्रित करावं लागू शकते. त्यामुळं नेमकं झाड कशामुळं मरतं आहे ते तपासून त्यानुसार उपाययोजना आपण केली पाहिजे. पानं कत्री अळीसाठी काय फवारावे? शेतकरी बंधूंनो, या अवस्थेमध्ये यावर्षी वेगवेगळ्या टप्प्यात पेरण्या झालेल्या आहे. सोयाबीनमध्ये पानं खाणारी अळी, पानं गुंढाळणारी अळी अशा या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अळ्या येतात. तर पान कत्री करणाऱ्या अळीसाठी आपण जो पहिला फवारा मी सांगितला तुम्हाला, रावडी किंवा सिंजो या फवारणीमध्ये आपल्याला अळीचं नियंत्रणसुद्धा उत्कृष्ट होईल आणि सोबतच खोडमाशी खोडकिडीचंसुद्धा नियंत्रण होऊ शकते. त्यामुळे कीटकनाशकामध्ये रावडी किंवा सिंजो आपण अळीसाठी व खोडमाशीसुद्धा साठी वापरू शकतो. सोयाबीनची वाढ कमी असेल तर यासोबत आपण टॉपअप नावाचं संजीवक घेऊ शकतो आणि 19-19सुद्धा यासोबत घेऊ शकतो. पॅचेसमध्ये किंवा खळगे सोयाबीनचे पिवळे पडून झाडं मरत आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठीसुद्धा आपल्याला झाडं उपटून नेमका काय प्रकार आहे तो पाहणं गरजेचं आहे. बहुतेक अशा ठिकाणी जमिनीतल्या बुरशीमुळं हे होत असेल अशी मला शंका आहे. त्यामुळं अशा ठिकाणी रासायनिक बुरशीनाशकामध्ये मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेब याचा दाट फवारा अशा ठिकाणी किंवा ट्रायकोडर्मा याचा वापर आपण अशा ठिकाणी करू शकतो, ज्यामुळं भविष्यातलं नुकसान आपण तिथे टाळण्यासाठी फायदा होऊ शकतो. तर रासायनिक जायचं असेल तर मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेब आणि जैविकमध्ये जायचं असेल तर ट्रायकोडर्मा ट्रायकोबूस्ट DX एकरी अर्धा किलो रेतीत किंवा मातीत मिक्स करून आपण शेतात फेकू शकतो. सोयाबीनमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव जाणवतो आहे, काय करावं? शेतकरी बंधूंनो, यावर्षी हुमणी अळीचा प्रादुर्भावसुद्धा बऱ्याच पिकांमध्ये जाणवण्याची शक्यता आपण या अगोदरच व्यक्त केली होती आणि बऱ्याच ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव जाणवतसुद्धा आहे. या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत जर आपण हुमण्या अळीला पूर्णतः कंट्रोल करायचं असेल तर यासाठी जैविक कीटकनाशकांमध्ये मेटारायझियम अधिक बिव्हेरिया हे दोन्ही कीटकनाशकाचं आळवणी आपण करू शकता. जर जैविक कीटकनाशकं मिळत नसेल तर मग आपण रिहांश आणि पांडा सुपर असे रसायनं एक साधारणतः 500 मिली रिहांश आणि 500 मिली पांडा सुपर हे एकत्र करून एकरी प्रमाणात ड्रेंचिंग करू शकता किंवा स्पॉट ड्रेंचिंग ज्या ठिकाणी हुमणी अळी आहे त्या ठिकाणी व त्याच्या आजूबाजूला 5-5 फुटापर्यंत असं स्पॉट ड्रेंचिंग जरी केलं तरीसुद्धा आपल्याला त्याचं नियंत्रण मिळू शकतं. उगवण पश्चात तणनाशकं कधीपर्यंत वापरावीत? शेतकरी बंधूंनो,
तसं शिफारस आहे की उगवण पश्चात तणनाशकं जे आहेत ते साधारणतः पेरणीनंतर 25 दिवसाच्या दरम्यान वापरावीत. पण यावर्षी पावसात खंड पडल्यामुळं काही शेतकऱ्यांचं तणनाशकांचा वापर झाला नाही. आता पाऊस पडला आहे, जमिनीत ओलावा आहे. अशा परिस्थितीमध्ये साधारणतः 30-32 दिवसापर्यंत जरी आपण तणनाशकाचा वापर केला तरी चालतो. परंतु अशा वेळेस तण जर मोठं जास्त झालं असेल तर तणांचं नियंत्रण पाहिजे तसं उत्कृष्ट होत नाही. त्यामुळं शक्यतोवर 25 दिवसादरम्यान वापरणं योग्य आहे. मात्र विपरीत परिस्थितीमध्ये किंवा एक्सेप्शनल केसमध्ये 4-5 दिवस उशिरासुद्धा आपण उगवण पश्चात तणनाशकं हे वापरू शकतो. पुढचा प्रश्न आहे, पेरणीसोबत खत दिलं नाही, आता काय करावं? मंडळी, जर पेरणीसोबत खत दिलं नसेल आणि आता तुम्हाला अन्नद्रव्याची कमतरता जाणवत असेल तर जीवाणू खतांमध्ये NPK बूस्ट DX किंवा कुठलंही NPK कॉन्सोर्शिया चांगल्या गुणवत्तेचं एकरी अर्धा किलो रेतीत किंवा मातीत मिक्स करून आपण फेकून देऊ शकता. त्यामुळं तुम्हाला जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा डवऱ्याच्या मागे 20-20-0-13 सारखं खतसुद्धा तुम्ही पेरून देऊ शकता. सोयाबीनवर येलो मोझॅक आहे का दुसरा पिवळेपणा आहे, कसा ओळखावा? शेतकरी बंधूंनो, येलो मोझॅकमध्ये पानावर ठिपके असतात, पिवळे ठिपके असतात आणि सुरुवातीला एकदम काही मोजकेच झाडं तिथे दिसतात. असे झाडं दिसल्याबरोबर उपटून टाकणे, उपटत राहणे हा याच्यावरचा पर्याय आहे. आणि असे झाडं दिसल्यानंतर याला पसरवणाऱ्या पांढऱ्या माशीला नियंत्रित करणे हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं अशा प्रकारचे ठिपके असलेले, पिवळे ठिपके असलेले झाडं दिसल्यास उपटून टाकून पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी चांगलं रसायन फवारणे किंवा ओढाची एक्स्ट्रा फवारणे हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते. दुसरा जो पिवळेपणा मी तुम्हाला सांगितला, जो विविध कारणामुळे, पाणी साचल्यामुळे, जास्त पावसामुळे किंवा कमी ओलाव्यामुळे किंवा तणनाशकाचा शॉक लागल्यामुळे किंवा चुनखडी जमीन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिवळेपणासाठी आपण वेगवेगळे उपाय करावेत. त्यानंतर सोयाबीन फुलावर आहे मात्र वाढ कमी आहे, काय करावं? हा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण यावर्षी पेरणी झाल्यानंतर योग्य ओलावा नसल्यामुळे किंवा पावसाचा खंड पडल्यामुळे, मुळांचा विकास कमी झाल्यामुळे तिथे आता वाढ बऱ्याच शेतकऱ्यांची पाहिजे तशी वाढ नाही. अशा ठिकाणी आता योग्य ओलावा जिथे आहे अशा ठिकाणी टॉपअप किंवा त्यासारखं चांगलं संजीवक आणि 19-19-19 याचा फवारणीमध्ये आपण कीटकनाशकासोबत वापर करू शकता. ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल असे शेतकरी त्याचे मुळांची सुद्धा चांगली वाढ व्हावी यासाठी रायझर किंवा चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड एकरी 5 किलो आणि सोबत याच्या NPK बूस्ट वगैरे असं सुद्धा वापरू शकता. काही ठिकाणी सोयाबीनला तणनाशकाचा झटका, शॉक लागला आहे असे शेतकऱ्यांचं विचारणं आहे, त्या इथे काय करावं? तर ज्या ठिकाणी कमी ओलाव्यात तणनाशकाचा फवारा होतो किंवा प्रमाण जास्त होते, अशा ठिकाणी चुकीचं तणनाशक किंवा प्रमाण जास्त किंवा कमी ओलाव्यात फवारल्यामुळे शॉक लागू शकतो पिकाला. अशा वेळेस हा शॉक कमी करण्यासाठी आपण तणनाशकासोबतच शॉकअपसारखं एखादं संजीवक वापरू शकतो. आणि ते जर वापरलं नाही तेव्हा आणि नंतर शॉक लागलेलं लक्षात आलं तर नंतरसुद्धा आपण शॉकअपसारख्या एखाद्या चांगल्या संजीवकाचा वापर करून त्याला हिरवं करू शकतो. सोयाबीन विरळ किंवा पातळ झालं आहे याच्यासाठी काय करावं? यावर्षी काही ठिकाणी सोयाबीन किंवा दरवर्षीच पातळ सोयाबीन होते. पण शेतकरी बंधूंनो, आपण जेव्हा पेरणी करतो तेव्हा एकरी 25 ते 30 किलो बियाणं टाकतो, पण लागवड करतात तेव्हा एकरी 10-12 किलोच बियाणं वापरतो. त्यालाच सगळ्यात जास्त उत्पादन येतं. सोयाबीन हे एक असं पीक आहे ज्याच्यामध्ये फांद्या करणाऱ्या वाणांमध्ये जागा मिळाल्यास ते फांद्या चांगलं करतं आणि उत्पादन वाढतं. त्यामुळं विरळ किंवा थोडं पातळ झालेलं सोयाबीनची चिंता करू नका. त्याला फांद्या जास्तीत जास्त येतील आणि उत्पादन व्यवस्थित येईल. तरीसुद्धा जास्त फांद्या करायच्या असेल तर अशा विरळ किंवा पातळ सोयाबीनमध्ये आपण टॉपअप किंवा इसाबियान असं संजीवक 50 मिली प्रतिपंप जर फवारणीसोबत वापरलं तर त्याच्या फांद्याच्या संख्यांमध्ये वाढ होते. काही ठिकाणी वाढ जास्त झाली आहे अशा सोयाबीनसाठी काय करावं असा सुद्धा प्रश्न आहे. तर अशा ठिकाणी आपण फवारणीमध्ये लिहोसिनचा वापर हा
त्याला फार मर्यादा आहेत. फूल लागण्याच्या आधीच आपल्याला जास्त प्रमाणात लिओसिन वापरलं तर काही प्रमाणात त्याची वाढ थांबू शकते. पण मागच्या काही वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे. प्रोपिकोनॅझॉल हे बुरशीनाशक जे आपण बुरशीनाशक म्हणून वापर करतो, याचं प्रमाण थोडंसं वाढवून जर घेतलं आपण फवारणीमध्ये, तरीसुद्धा काही दिवसासाठी त्याची वाढ थांबते. त्यामुळे साधारणतः 20 ते 22 मिली प्रोपिकोनॅझॉल प्रति पंप जर आपण वापरलं तर त्याची वाढ काही प्रमाणात थांबण्यासाठी मदत होते. काही शेतकऱ्यांनी विचारलं आहे, तण जास्त झालं आहे पण सोयाबीनचं वयसुद्धा 30 ते 35 दिवस झालं आहे. अशा शेतकऱ्यांनी काय करावं? मंडळी, शक्यतोवर तणनाशक हे वेळेतच फवारणं जास्त फायद्याचं असतं. एकतर तण मोठं झाल्यानंतर त्याचे रिझल्टसुद्धा येत नाही आणि परिणामकारकता दिसत नाही, आणि नंतर फूल सुरू झाल्यानंतर शक्यतोवर तणनाशकाचा वापर करणे योग्य नसते. त्यामुळे फूल सुरू व्हायच्या आधी आणि तण लहान असतानाच तणनाशक फवारणं हे योग्य असते. उगवणपूर्व तणनाशक फवारले डवरणी करावी का, असा काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर उगवणपूर्व तणनाशक फवारल्यानंतर साधारणतः 25 दिवसापर्यंत डवरणी टाळलेली बरी. मात्र 25 दिवसानंतर ते 35 दिवसापर्यंत म्हणजे फूल लागेपर्यंत आपण कधीही डवरणी करू शकता. या पद्धतीनं डवरणी केल्यास नंतर येणारं तणसुद्धा तिथे कंट्रोल होते. फक्त पेरणीनंतर 20 ते 25 दिवसापर्यंत डवरणी टाळलेली जास्त योग्य राहते. पुढचा प्रश्न आहे, चुनखडी जमिनीतील सोयाबीन पिवळे पडलेत, काय करावे? चुनखडी जमिनीत आणि तुमच्या पांढरीच्या जमिनीमध्ये झिंक आणि फेरसची कमतरता असते. त्यामुळं अशा चुनखडी आणि पांढऱ्या जमिनीमध्ये 20 ग्रॅम झिंक EDTA आणि 20 ग्रॅम फेरस EDTA सोबत 19-19-19 100 ग्रॅम असा फवारा आपण देऊ शकतो. ते सोयाबीन हिरवं व्हायला मदत होईल. सोयाबीन फूल अवस्थेत काय फवारणी करावी? तर शेतकरी बंधूंनो, जर सोयाबीनला फुलं लागली असतील तर अळीनाशकामध्ये रावडी किंवा सिंजो किंवा व्हिटारा प्लस हे आपण अळीनाशक घेऊ शकतो, किंवा त्यासारखं कुठलंही एखादं अळीनाशक. कमी वाढ असेल तर टॉपअप, आणि योग्य वाढ असेल तर झेप. कमी वाढ असेल तर 19-19-19 आणि योग्य वाढ आणि फूल असेल तर 12-61 असं फवारणी आपण यामध्ये घेऊ शकतो. सोयाबीनमधील भविष्यातील फायटोप्थेरा चारकोल रॉट होऊ नये यासाठी काय करावे? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेला आहे. बघा, फायटोप्थेरा आणि चारकोल रॉट हे जमिनीतून पसरणारे रोग आहे. भविष्यात याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर सोयाबीन पेरलीनंतर 30-40 दिवसाच्या दरम्यान आपण जमिनीत ओलावा असताना करावा. ट्रायकोबूस DX किंवा चांगल्या गुणवत्तेचं ट्रायकोडर्मा मातीत किंवा रेतीत मिसळून जमिनीत ओलावा असताना आपण फेकलं तर त्यामुळं भविष्यात येणारा जो चारकोल रॉट किंवा फायटोप्थेरा रोग आहे यासाठी काही प्रमाणात तरी आपल्याला त्याच्यापासून संरक्षण मिळू शकते. आता आपण कापसाबद्दलचे प्रश्न आणि त्याचे उत्तर पाहूया. सर्वाधिक शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की कापसाची वाढ ही समाधानकारक नाही, काय करावं? मंडळी, यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांची कापसाची लागवड उशिरा झाली आणि ओलावा योग्य नसल्यामुळं वाढ कमी आहे. यासाठी 2 उपाय मी सांगू इच्छितो. त्यातला पहिला उपाय म्हणजे फवारणीमध्ये टॉपअप किंवा इसाबियान अशा संजीवकाचा 50 मिली प्रतिपंप वापर करणे. दुसरा उपाय म्हणजे त्याला आळवणी करणे. ज्या आळवणीमध्ये मुळांची वाढ चांगली व्हावी, उत्कृष्ट व्हावी यासाठी रायझर किंवा चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड एकरी 1.5 लिटर, यासोबतच अन्नद्रव्याचा पुरवठा उत्तम व्हावा त्यासाठी जीवाणूखत जसं की NPK बूस्ट DX अर्धा किलो आणि यासोबत NPK 19-19-19 3 किलो प्रति एकर अशी आळवणी. फवारणीमध्ये टॉपअप आणि आळवणीमध्ये जीवाणूखत NPK बूस्ट DX अधिक चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड म्हणजे रायझर 1.5 लिटर आणि 19-19-19 3 किलो, ह्या 2 गोष्टी जर केल्या तर कापसाची वाढ चांगली होऊ शकते. दुसरा प्रश्न आहे, कापसावर तुडतुडा जास्त प्रमाणात आहे. तर तुडतुडा या किडीमुळं कापसाचे पानं कडेनं, पानाच्या कडा ज्या आहेत त्या आधी पिवळ्या होतात आणि नंतर लालसर होतात. हा हिरवा किडा तिरपा चालणारा, याला
पाचरीसारखा आकार असलेला तुडतुडा, याचं नियंत्रण आपण थायोमिथॉक्झॉन 30% FS म्हणजे रिहांश किंवा इतर चांगल्या गुणवत्तेचं कुठलंही थायोमिथॉक्झॉन वापरून पहिली फवारणी असेल तर रिहांश किंवा थायोमिथॉक्झॉन वापरू शकता. दुसरी फवारणी असेल तर लॅम्बडासायलोथ्रिन अधिक थायोमिथॉक्झॉन म्हणजे रेज किंवा इतर आलिका किंवा तत्समान कीटकनाशक वापरू शकता. आणि तुडतुडा जास्त असेल तर यासोबत बोरिक ॲसिड 20 ग्रॅमसुद्धा घेऊ शकता. हे झालं कीटकनाशक. आणि यासोबत वाढ कमी असेल तर टॉपअप किंवा रिफ्रेश अधिक 19-19-19 हे सुद्धा आपण वापरू शकतो. माव्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीचं मावा, तुडतुडा किंवा सुरुवातीची रसशोषक किडीसाठी पहिल्या फवारणीमध्ये रिहांश किंवा थायोमिथॉक्झॉन प्रतिपंप 25 मिली आणि दुसरी फवारणी जर असेल तर लॅम्बडा अधिक थायोमिथॉक्झॉन म्हणजे रेज किंवा आलिका 20 मिली प्रतिपंप हे कीटकनाशकं वापरू शकतो. पुढचा प्रश्न आहे, अतिघन पद्धत लागवडीमध्ये गळफांदी कधी काढावी? शेतकरी बंधूंनो, दादा लाड किंवा अतिघन लागवड पद्धत जी आहे याच्यामध्ये गळफांदी काढण्याला अत्यंत महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणतः 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपण गळफांदी ओळखू शकतो. तसं 35 दिवसातच काही लवकर येणाऱ्या वाणांमध्ये गळफांदी ओळखता येते, पण 5-7 दिवस पुढे गेल्यानंतर गळफांदी स्पष्ट ओळखता येते. 45-50 दिवसाच्या दरम्यान आपल्याला जेव्हा गळफांदी ओळखू येते किंवा खालच्या शेवटच्या म्हणजे जमिनीलगतची 1 किंवा 2 फांद्या ज्या असतात, ज्या आभाळाकडं वाढतात, वरती वाढतात आणि ज्याला उपफांद्या असतात ती गळफांदी, तर ही खोडापासून 1 इंच अंतर सोडून कापू शकतो आपण 45 दिवसाच्या दरम्यान. कापसाला कोणती आळवणी योग्य ठरेल असे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. तर मी यापूर्वीसुद्धा सांगितलं, कापसाला आळवणीसाठी त्याचा मुळांचा विकास व्हावा यासाठी एकरी 1.5 लिटर रायझर किंवा चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड, त्याला जमिनीतील अन्नद्रव्य स्फुरद आणि पालाश आणि हवेतील नत्र मिळावं यासाठी कमी खर्चात जीवाणू खत जसं की NPK बूस्ट DX एकरी अर्धा किलो आणि लगेच ताबडतोब त्याला नत्र स्फुरद पालाश मिळावं यासाठी 19-19-19 एकरी 3 किलो हे सोबतसुद्धा आपण वापरू शकतो. एकत्र करूनसुद्धा पाण्यात आपण वापरायला हरकत नाही. या आळवणीमुळं मुळांचा विकास, अन्नद्रव्याचा पुरवठा आणि सुदृढ आणि चांगली वाढ कापसाची होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, कापसाचे रोपे आपोआप चिंबून राहिले, याला 2 कारणं असू शकतात. एकतर जो पाऊस पडला 29, 30, 31 तारखेला काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळं जमिनीमध्ये हवेचं प्रमाण कमी आणि पाण्याचं प्रमाण जास्त झालं. अशा वेळेससुद्धा झाडं चिंबू शकतात. त्याला बाजूनं काडीनं छिद्र केल्यानंतर हवा मिळाली मुळांना की लगेच ते झाडं सुधरू शकतात. किंवा काही ठिकाणी रोपटा अवस्थेमध्ये 4-5-6 इंचाचं झाडं जर असेल आणि ते जर जळत असेल तर त्याला कॉलर रॉट नावाचा रोग आहे का तो पाहावं लागेल. ते खोडाला जमिनीजवळ गोल रिंगण काळं पडते, त्याला कॉलर रॉट म्हणतात. आणि कॉलर रॉट जर असेल तर थायफेनॉट मिथाईल जे बुरशीनाशक आहे याचा 50 ग्रॅम आणि दाट आपल्याला त्याची आळवणीसारखा फवारा किंवा दाट आळवणी आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कापूस काही झाडे लाल पिवळी पडत आहेत. ही अडचण शक्यतोवर प्री मान्सूनची लागवड ज्या ठिकाणी झाली, खानदेश किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये प्री मान्सूनमध्ये लागवड तर झाली, पण त्याला पाणी पाहिजे तसं मुबलक पाणी पुरलं नाही आणि ज्या ठिकाणी ठिबकचं पाणी कमी मिळते अशा ठिकाणी झाडांच्या मुळांचा विकास झाला नाही. त्यामुळं ते झाडं मुळांचा विकास न झाल्यामुळं पिवळे पडतात, लाल पडतात आणि त्यांची वाढ खुंटते. अशा वेळेस त्याला मुबलक पाणी मिळणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता जर चांगला ओलावा असेल तर त्याला मुळांचा विकास चांगला व्हावा यासाठी 1.5 लिटर रायझर प्रति एकर आणि सोबतच NPK बूस्ट DX म्हणजे जीवाणू खतसुद्धा आपण आळवणी केली तर काही दिवसात हे झाडं सुधरू शकतात. मात्र त्याला सुधारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे योग्य ओलावा, तो असणं जास्त गरजेचं आहे. पुढचा प्रश्न खताबद्दल आहे, कापसाला खताची दुसरी मात्रा काय द्यावी? शेतकरी बंधूंनो, कापसाला थोडं थोडं पण सारखं सारखं खत देणं गरजेचं आहे. त्यातही सुरुवातीला पहिली मात्रा जी आहे लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर
ज्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश भरपूर असावं, नत्र थोडं किंवा नसलं तरी चालते. त्यासाठी आपण सुरुवातीला शिफारस करतो 10-26-26, 8-21-21 किंवा 9-24-24, ज्याच्यामध्ये नत्र एकदम कमी पण स्फुरद आणि पालाश भरपूर आहे, किंवा DAP अधिक पोटॅश. तर ही मात्रा पहिली असते. ज्या शेतकऱ्यांची ही मात्रा राहिली आहे त्यांनी ही मात्रा त्वरित द्यावी, ज्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश जास्त असते. दुसऱ्या मात्रेमध्ये आपण फक्त नत्र दिलं तरी चालेल. म्हणजे पहिले स्फुरद आणि पालाश जास्त दिलेला असेल तर दुसऱ्या मात्रेमध्ये फक्त नत्रच द्या. पण जर पहिले स्फुरद पालाश कमी दिलं असेल तर दुसऱ्या मात्रेमध्ये सुद्धा तुम्ही नत्रासोबत स्फुरद पालाश देऊ शकता. म्हणजे 10-26-26 अधिक युरिया देऊ शकता, किंवा 8-21-21, 9-24-24 अधिक युरिया, किंवा युरिया, DAP आणि पोटॅश सारख्या प्रमाणात सुद्धा आपण वापरू शकतो, जर फॉस्फरस आणि पोटॅश आधी कमी दिलं असेल तर. पण जर फॉस्फरस आणि पोटॅश आधी भरपूर दिलं असेल तर दुसऱ्या डोसमध्ये फक्त नत्र वापरायला हरकत नाही. त्या नत्रासोबत म्हणजे युरिया, नत्र म्हणजे युरिया, आणि युरियासोबत फार फार तर तुम्ही सल्फर वापरू शकता. सल्फर WDG एकरी 1.5 ते 2 किलो जर आपण त्या युरियात टाकलं तर सल्फरची पूर्ततासुद्धा आपल्या तिथे होऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कापसात पाती अळी दिसत आहे, काय फवारावे? तर मंडळी, पाती अळी जी आहे हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा हेलिओथिस ज्याला म्हणतो आपण, जे नॉन बीटीचे झाडं सरकारने बंधनकारक केलं आहे, नॉन बीटीचं बियाणंसुद्धा बीटी बियाण्यात मिसळायला, त्या स्पेशली नॉन बीटीच्या झाडांवर ही अळी जास्त प्रमाणात पाती अळी दिसते. आणि या अळीच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीला आपण जसं सांगितलं की दुसरी फवारणी पाते लागल्यानंतर रेजची आपण घेऊ शकतो. तर ते रेजनंसुद्धा लॅम्बडा सायलोथ्रिन त्याच्यामध्ये असल्यामुळं ते नियंत्रित होते. किंवा त्याच्या पुढे जर गेला असेल आणि कापूस प्री मान्सूनचा असेल, थोडासा मोठा झाला असेल, तर थ्रिप्स आणि अळीचं नियंत्रण दोन्हीसोबत इमामॅक्टिन बेन्झोइट किंवा इमान याचा फवारा देऊन आपण अळीचं नियंत्रण उत्कृष्टरित्या करू शकतो. कापसात तणनाशक वारंवार वापरता येते काय, हा पुढचा प्रश्न आहे. तर शेतकरी बंधूंनो, कापसामध्ये वारंवार तणनाशकं वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळंच मी आधीपासून सांगत होतो की सुरुवातीला उगवणपूर्व तणनाशक वापरा, आणि त्यानंतर जर गरज पडली आणि चांगला ओलावा असेल तर मग आपण दुसऱ्या तणनाशकाचा विचार करू शकतो. पण बऱ्याच शेतकऱ्यांना मजुराच्या टंचाईमुळे ग्लायफोसेट, पॅराकॉट किंवा उगवणपूर्व किंवा उगवण पश्चात निवडक तणनाशकं शेतकरी वापरत आहेत, आणि त्याचा विपरीत परिणाम कापसाच्या वाढीवर, सर्वांगीण विकासावर व जमिनीवर सुद्धा होतो आहे. त्यामुळं मी शेतकऱ्यांना विनंती करेल, शक्य झालं तर आंतरमशागत करून, निंदन करून तणाचं व्यवस्थापन करावं आणि एखाद्या वेळेसच तणनाशक वापरावं. त्यानंतरचा प्रश्न आहे, चुकीचं तणनाशकाचे कसे परिणाम झाडावर दिसतात? शेतकरी बंधूंनो, जेव्हा आपण चुकीचं तणनाशकाचा पंप किंवा चुकीचं तणनाशक किंवा शेजाऱ्यानं तणनाशक फवारलेलं असेल, किंवा तणनाशकाची मात्रा वाढली, तर बहुतांश तणनाशकामुळे, चुकीच्या तणनाशकामुळं पानं हे भेंडीच्या पानासारखे किंवा बंदरपंजा ज्याला म्हणतात असे पानं होतात, आणि याला कुठलाही असा ठोस उपाय नाही. मात्र काही कालांतरानं ते दुरुस्त होऊ शकतं, प्रमाण कमी असेल तर. ग्लायफोसेट किंवा पॅराकॉटचा वापर जर कापसामध्ये केला तर त्याच्यामुळं शेंडा पिवळा होऊ शकतो, वाढ खुंटू शकते, आणि काही दिवस तिची वाढ ही थांबलेली आपल्याला दिसू शकते. तर हे परिणाम तणनाशकाचे कापसामध्ये दिसू शकतात. आता आपण तुरीबद्दल काही शंका समाधान प्रश्न पाहूया. सर्वप्रथम, तुरीची लागवड कधीपर्यंत केल्या जाऊ शकते? बघा, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नगर आणि बीडच्या काही भागामध्ये हा जो 29, 30, 31 जुलैचा पाऊस पडला तोच पहिला पाऊस आहे, आणि तिथं पेरण्या रोखलेल्या होत्या. अशा ठिकाणी तूर लागवड करायला काही हरकत नाही. फक्त तुरीमध्ये ओळीतलं आणि झाडातलं अंतर कमी करायचं, एकरी झाडाची संख्या तिथं वाढवायची. आपल्याला चांगलं व्यवस्थापन जर केलं तर तुरीचं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जरी आपण लागवड केली तरी उत्पादन चांगलं घेऊ शकतो. त्यामुळं 15 ऑगस्टपर्यंतसुद्धा तुरीची अर्धरबी आपण म्हणू शकतो त्याला, लागवड करणं शक्य आहे. फक्त याच्यामध्ये झाडाची वाढ जास्त होत नसल्यामुळं 2 झाडातलं आणि 2 ओळीतलं अंतर कमी करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, तूर मर रोग रोखण्यासाठी काय करावं? शेतकरी बंधूंनो, तुरीचं जर सगळ्यात मोठं कंतोक्षेत्र असेल तर फ्युजेरियम विल्ट म्हणजे मुळकूज हा रोग.
जो फुलं लागल्यानंतर झाडं अचानक मरतात, उभळतात झाडं, तो. आणि दुसरा मागच्या 3-4 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणारा रोग म्हणजे फायटोप्थेरा ब्लाइट, म्हणजे फांदीमर. फांद्याला डाग पडतात, तांबडे डाग पडतात आणि फांद्या मरून जातात. ह्या दोन्ही रोगांचं मूळ आहे ते जमिनीत आहे, जमिनीतून पसरणारे रोग आहे. याला रासायनिक बुरशीनाशकांचा उपाय आहे, मात्र रासायनिक बुरशीनाशकं जास्त काळ दीर्घकाळ काम करत नाही. त्यासाठी याला सर्वोत्तम उपाय म्हणजे बहुगुणी शेतकऱ्यांचा मित्र ट्रायकोडर्माचा वापर. कारण या रोगाची सुरुवात ही सुरुवातीपासूनच म्हणजे जुलै महिन्यापासूनच याची सुरुवात व्हायला लागते. आपल्याला परिणाम उशिरा दिसतात, मात्र सुरुवात लवकर होते. त्यासाठी जमिनीत ओलावा असताना जेवढं लवकर होईल तेवढं लवकर शक्य होईल तेवढं जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला ओलावा असताना ट्रायकोडर्माचा वापर आपण करणं गरजेचं आहे. ट्रायकोडर्मामध्ये तुम्हाला मिळाल्यास ट्रायकोबूस्ट DX एकरी अर्धा किलो जरी आपण ड्रेंचिंग आळवणी केली तरी चालेल, किंवा वेटेबल पावडर असेल तर एकरी 4 किलोचं आपल्याला तिथे आळवणी करावं लागेल, किंवा लिक्विड असेल तर त्या कंपनीच्या मात्रेनुसार आपल्याला वापर करावा लागेल. ट्रायकोबूस्ट DX किंवा ट्रायकोडर्माचा वापर अशा जमिनीमध्ये किमान 2 वेळेस तरी, म्हणजे जुलैच्या शेवटी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणि परत एकदा सप्टेंबरमध्ये सुद्धा आपण याचा वापर करणं गरजेचं आहे. तरच मर रोग आपण काही प्रमाणात त्याला थांबवू शकतो, टाळू शकतो, किंवा योग्य प्रकारे जर आपला वापर झाला तर बऱ्याच अंशी मर रोगाला आपण रोखू शकतो. नंतरचा प्रश्न आहे, तुरीत विरळणी कधी करावी? शेतकरी बंधूंनो, जर 2 ओळीमध्ये आणि 2 झाडांमध्ये आपल्याला योग्य अंतर ठेवायचं असेल, म्हणजे 2 ओळीमध्ये योग्य अंतर असेल आणि 2 झाडांमध्ये आपल्याला योग्य अंतर ठेवायचं असेल तर विरळणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. साधारणतः 2 झाडांमध्ये किमान 1 आणि जास्तीत जास्त 2 फूट, म्हणजे 1 ते 2 फुटाच्या अंतरावर झाडं असले पाहिजे. जास्त दाट झाडं असल्यानंतर बुडापासून फांद्या निघत नाही. त्यामुळं पेरणी किंवा लागवड जरी दाट झाली असेल पण विरळणी करणं आपल्या हातात असते. साधारणतः 20 ते 25 दिवसादरम्यान तुरीमध्ये विरळणी जर केली आणि 2 झाडात अंतर किमान 1 फूट आणि कमाल जास्तीत जास्त 2 फूट असे जर झाडं ठेवले आपण तर त्याला बुडापासून फांद्या निघायला मदत होते. त्यामुळं विरळणी ही तुरीमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान करावी. पुढचा प्रश्न आहे, तुरीचे शेंडे कोणी खुडावे व कधी खुडावे? बघा, जेवढ्या फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त. त्यामुळं तुरीचे शेंडे खुडणं म्हणजे फांद्याची संख्या वाढवणं होय. तसं जर पाहिलं तर तुरीचे 3 वेळेस शेंडे आपण खुडू शकतो, लागवडीनंतर 25 दिवस, 50 दिवस आणि 75 दिवस. पण हे शक्य नाही झालं तर किमान 2 वेळेस तरी 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान एकदा शेंडे खुडणं आणि नंतर 65-70 दिवसाच्या दरम्यान एकदा, असे 2दा तरी शेंडे खुडणं गरजेचं आहे. मग हे तुरीचे शेंडे कोणी खुडावे? ज्यांनी 2 ओळींमध्ये योग्य अंतर ठेवलं आहे. आंतरपीक जर असेल तर त्याच्यामध्ये आंतरपिकापासून तुरीचं अंतर योग्य असेल, किंवा निखळ तूर असेल त्यात योग्य अंतर असेल तर अशा शेतकऱ्यांनी हे शेंडे खुडू शकतात. मात्र सोयाबीन तूर पेरली आहे आणि सोयाबीनच्या तासातलं अंतर 2 फुटापेक्षा कमी जर असेल तर अशा शेतकऱ्यांनी तुरीचे शेंडे खुडू नये. कारण अशा वेळेस जर तूर आणि सोयाबीनमध्ये अंतर जास्त नसेल आणि शेंडे जर खुडले तर सोयाबीनची वाढ झपाट्यानं होते, तुरीला दाबून टाकते आणि तुरीची वाढ मग एकदम मंदावते. त्यामुळं जिथे तूर सोयाबीनचं अंतर 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त असेल, किंवा इतर पद्धतीनं तूर लावलेली असेल जिथे सावली पडणार नाही इतर पिकाची, अशा शेतकऱ्यांनी ते शेंडे खुडावे. पुढचा प्रश्न आहे, तुरीची लागवड दूर केली मध्ये काही पेरावं का? आता बघा, सुरुवातीला तूर 2 ओळीतलं अंतर जर आपण 5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त जर ठेवलं आणि निखळ तूर जर असेल तर निश्चितच त्या शेतकऱ्याला मन खाते त्याचं. 2 महिन्यापर्यंत, 2.5 महिन्यापर्यंत त्याला फांद्या जोपर्यंत चांगल्या फुटत नाही तोपर्यंत ती जागा मोकळी राहिल्यासारखी शेतकऱ्याला नेहमी वाटत राहते आणि आपलं काहीतरी चुकलं आहे असं सुद्धा शेतकऱ्याला वाटते. अशा वेळेस जर तुम्हाला काही वाटत असेल तर लवकर येणारे पिकं, म्हणजे जसं सांबार आहे, म्हणजे कोथिंबीर आहे, किंवा अजून कुठलं भाजीपाला पीक जे 50-60 दिवसामध्ये येऊ शकतं, असे आंतरपिकं तुम्ही तुरीच्या 2 ओळीमध्ये घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, तुरीवर पानं गुंडाळणारी अळी आहे, काय करावं? बघा, तुरीवर पानं गुंडाळणारी अळी ही फार मोठी कीड किंवा मोठं त्रासदायक किंवा मेजर पेस्ट नाही आहे.
हे काही प्रमाणात येते, फार मोठं नुकसान करत नाही आणि आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली नसेल तर याच्यासाठी विनाकारण कुठलाही औषधाचा फवारा करू नये. जास्त खर्च करण्याची याच्यासाठी आवश्यकता नाही. मात्र आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडत असेल आणि मोठ्या प्रमाणातच जर नुकसान होत असेल तर साधं आपलं इमामॅक्टिन बेन्झोएट इमान वगैरे आपण फवारून त्याला कंट्रोल करू शकतो. त्या पुढचा प्रश्न बहुतांश शेतकऱ्यांचा आहे, तुरीचे शेंडे पिवळे दिसत आहे, काय करावं? तर मंडळी, तूर हे एक असं पीक आहे, याला सुरुवातीची वाढ जी असते त्याचे शेंडे पिवळे दिसतात. हे जेनेटिक कॅरेक्टरसुद्धा काही व्हरायट्यांमध्ये आहे. सुरुवातीला पिवळे पिवळे शेंडे दिसतात आणि नंतर 1-1.5 महिन्यानंतर त्याची वाढ चांगली होते. बऱ्याच तुरीची वाढ म्हणजे पिवळेपणा, शेंडे पिवळे जास्त प्रमाणात दिसू शकतात. तर म्हणजे जमिनीत ओलावा जास्त असेल तरी शेंडे पिवळे दिसतात. वापसा आल्यानंतर आपोआप हिरवे होतात. किंवा काही व्हरायटीचं वैशिष्ट्यच आहे, सुरुवातीला ते पिवळे शेंडे दिसतात, नंतर हिरवे होतात. त्याला फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपोआप ते शेंडे तुमचे हिरवे होऊन जातील. पुढचा प्रश्न आहे, तुरीची वाढ कमी आहे, शेंडे खुडावे का? तर शेतकरी बंधूंनो, साधारणतः आपण 2 किंवा 3 वेळेस शेंडे खुडू शकतो. आपल्याला योग्य वाढ वाटत असेल तर 25 दिवसादरम्यान आपण शेंडे खुडू शकता. जर वाढ कमी वाटत असेल तर काही दिवस वाट पहा, थोडीशी चांगली वाढ झाल्यानंतर आपण शेंडे खुडा. मग 3च्या ऐवजी 2 वेळेस ते शेंडे खुडणी झाली तरी चालेल. पण एकदम लहान असताना मग वाढ कमी वाटत असेल आपल्याला तर मग शेंडे खुडणी थोडीशी लांबवायला हरकत नाही. त्याचा पुढचा प्रश्न आहे, तुरीला आधी खत दिलं नाही, आता काय करावं? जर तुरीला पेरणीसोबत किंवा लागवडीसोबत खत दिलं नसेल तर आपण नंतरसुद्धा खत देऊ शकतो. महिना, 1.5-2 महिन्यात कधीही खत द्यायला हरकत नाही. आपण DAP 10, 26, 12, 32, 16 वगैरे कोणतेही खत देऊ शकता. किंवा जर रासायनिक खत द्यायचं नसेल तर जीवाणू खताचं ड्रेंचिंगसुद्धा तुम्ही करू शकता. ट्रायकोडर्मासोबतच जीवाणू खत NPK बूस्ट DX किंवा चांगल्या गुणवत्तेचं NPK कॉन्सोर्शिया ज्याला म्हणतात त्याचं ड्रेंचिंग जरी केलं तर खताची पूर्तता तुरीला होऊ शकते. किंवा ज्या ठिकाणी सोयाबीन तूर आहे अशा ठिकाणी सोयाबीन निघाल्याबरोबरसुद्धा तुरीला आपण खत देऊ शकतो. असं तुरीमध्ये इतर पिकांसारखं लगेच खत देणं फार गरजेचं आहे असं नाही. आपण उशिरा जरी खत दिलं तरी चालेल. पुढचा प्रश्न आहे, तुरीमध्ये खाडे भरणी कधीपर्यंत करावी? तुरीमध्ये साधारणतः लागवडीनंतर 10, 12, 15 दिवसापर्यंतही खाडे भरायला हरकत नाही. कारण उशिरा लावलेलं जरी बी असलं, रोपटं जरी असलं तरी ते सोबत फुलावर येते. त्यामुळं इतर पिकांपेक्षा 5 दिवस उशिरापर्यंत म्हणजे 10 ते 15 दिवसापर्यंतसुद्धा तुरीमध्ये आपण खाडे भरू शकतो. उशीर झाला तरी तुरीमध्ये खाडे भरायला हरकत नाही. यापुढील इतर पिकांचे काही प्रश्न आहेत. जसं मक्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पानं तांबडी पडली आहेत, काय झालं असावं? मक्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा पानं तांबडी पडतात याचं कारण म्हणजे स्फुरद आणि पालाशाची कमतरता. स्फुरद पालाशाची कमतरता असल्यामुळं पानं हे तांबडे पडतात. अशा वेळेस आपण 05234चा एक फवारा जरी दिला तरीसुद्धा हे रिकवर व्हायला मदत होते. अशा वेळेस 05234चा फवारा देणे किंवा NPK बूस्ट DX किंवा जीवाणू खताचं आळवणी केली तरीसुद्धा मक्याला त्याचा फायदा होतो. दुसरा प्रश्न आहे, मक्यामध्ये जीवाणू खतांचा वापर कधी करावा? मका हे खादाड पीक आहे, त्यामुळे त्याला रासायनिक खतं भरपूर दिले तर उत्पादन नक्कीच वाढतं. पण काही प्रमाणात रासायनिक खताचं ऐवजी आपण जीवाणू खताचा जरी वापर केला तरीसुद्धा आपल्याला फायदा होतो. जीवाणू खतं मक्याला द्यायचं असेल तर NPK कॉन्सोर्शिया हे वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पहिल्या महिन्यात, महिना सव्वा महिना म्हणजे 30-40 दिवसापर्यंत आपण NPK बूस्ट DX किंवा NPK कॉन्सोर्शियाचं एकरी अर्धा किलोचा वापर करू शकतो. त्यानंतर मक्याला जेव्हा कणसं लागतात अशा वेळेस पी बूस्ट DX आणि केलिप DX म्हणजे PSB आणि KMB फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया एकरी अर्धा किलो तुरा सुटल्यानंतर आपण जर वापरलं तर निश्चितच याचा मक्यासाठी खूप फायदा होतो. म्हणजे सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये NPK कॉन्सोर्शिया आणि नंतर तुरा फेकल्यानंतर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असं आपण वापरू शकतो. पुढचा प्रश्न आहे, मक्यामध्ये फॉल आर्मी वर्म म्हणजे जी आळी आहे, लष्करी आळी, ही वाढत आहे, काय फवारावे? तर मक्यामधली जी फॉल आर्मी वर्म लष्करी आळी आहे ही अत्यंत घातक कीड आहे. खूप मोठ्या प्रमाणात तिची संख्या वाढते. एक पतंग हजारो अंडे टाकू शकतो
त्यामुळं याचं नियंत्रण करणं हे एकदाच फवारणी करून किंवा एकाच कीटकनाशकानं होणं शक्य नाही. तरीसुद्धा त्यातल्या त्यात चांगल्यात चांगलं कीटकनाशक फॉल आर्मीवर्मसाठी व्हिटारा प्लस जे आपलं आहे ते किंवा सिंजो अधिक पांडा सुपर असं आपण कॉम्बिनेशन किंवा व्हिटारा प्लस एकटं जरी वापरलं तरी आपल्याला हरकत नाही. पण हा फवारा जो आहे, एक फवारा व्हिटारा प्लसचा आणि त्यानंतर 8 दिवसात सिंजो अधिक पांडा सुपर असा एक फवारा किंवा आधी सिंजो पांडा सुपर घेऊन नंतर व्हिटारा प्लस 8-10 दिवसांनी असं जर घेतलं आणि पोंग्यात औषध कसं जास्तीत जास्त पडेल याची जर काळजी घेतली तर फॉल आर्मीवर्मला 2 फवारे दिल्यानंतर बऱ्यापैकी नियंत्रण होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, मक्याला दुसरी खताची मात्रा कधी व कोणती द्यावी? तर मक्यामध्ये आपण पेरणीबरोबर नत्र स्फुरद पालाश, त्यातही स्फुरद आणि पालाश जास्त देतो. दुसरी मात्रा आणि तिसरी मात्रा ही फक्त नत्राची देतो. साधारणतः 20 ते 25 दिवसाला दुसरी मात्रा युरियाची द्यायला पाहिजे आणि परत 40 दिवसाच्या दरम्यान तिसरी मात्रा म्हणजे युरियाची दुसरी मात्रा. तसं पेरणीसोबत 10-26-26, 12-32-16 किंवा 8-21-21, 9-24-24 देतो आपण. 20-25 दिवसाला युरिया अर्धी ते 1 बॅग आणि 40-45 दिवसाला परत युरिया अर्धी ते 1 बॅग या पद्धतीनं मकाला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ऊसावर लोकरी मावा आहे, काय करावं? ऊसामध्ये काही ठिकाणी लोकरी मावा आढळतो आहे. त्याचं पान जर आपण उलटं करून पाहिलं तर त्याच्यावर आपल्याला पांढरे पांढरे काळे काळे ठिपके दिसतात. तो म्हणजे तुमचा लोकरी मावा. आणि काही ठिकाणी शुगरकेन पायरीला हे सुद्धा कीड दिसते, पानाच्या मागच्या बाजूनं पांढरे ठिपके. तर यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये एक आंतरप्रवाही कीटकनाशक जसं रिहांश असेल किंवा इमिडाक्लोप्रिड असेल, थायमिथॉक्सॉन कोणतंही, आणि एक स्पर्शजन्य किंवा धुरीजन्य क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन असे कीटकनाशक दोन्ही संयुक्त. पण ऊसामध्ये फवारणी करणं अत्यंत कठीण असते आणि विषबाधा होण्याची शक्यता तिथे जास्त असते ऊस वाढल्यानंतर. त्यामुळं फवारणी करताना ड्रोननी फवारणी करणं हे फायद्याचं ठरते. शेतकरी बंधूंनो, वास्तविक पाहता लाईव्ह घेणे ही परिस्थिती सध्या नाही. तरीसुद्धा आपल्या हजारो शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मी रेकॉर्डेड लाईव्ह घेतला आहे. कारण लाईव्ह नाही घेतलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात, त्यांचं नियोजन चुकू शकतं. त्यामुळं परिस्थिती नसतानासुद्धा आपण लाईव्ह घेतलं आहे. तुमच्या प्रेमाखातर, तुमच्या आग्रहाखातर आणि असंच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आणि जेव्हा कधी वेळ आली तेव्हा आपल्यापैकी बरेच शेतकरी म्हटले, तुम्ही सांगा आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो. जेव्हा ही वेळ येईल, आलीच वेळ, तर मी तुम्हाला नक्कीच आग्रह करेल. आणि असेच आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू द्या. लवकरच आपण परत स्क्रीनवर भेटूया. धन्यवाद. आभारी आहोत.